जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, त्या मतदारसंघामध्ये परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून लढवावी अशा आम्ही दोन्ही कार्यकर्त्यांच्या आग्रही मागणी असल्यामुळे आज सर्वांच्या साक्षीने कर्जत कालोल मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे परिवर्तन आघाडी म्हणून या ठिकाणी एकत्रितपणे इलेक्शनला सामोरे जाणार आहेत हे आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी मी जाहीर करतो। कर्जत तालुक्यामध्ये 6 जिल्हा परिषद, 12 पंचायत समिती आहेत। कालापूरमध्ये 4 जिल्हा परिषद, 8 पंचायत समिती आहेत। त्याच्यामध्ये आज पहिल्यांदा कर्जत तालुक्यामधील ज्येष्ठ मित्र आमचे राष्ट्रवादी पार्टीचे नारायण दामसे यांची कळंब जिल्हा परिषदसाठी आज सर्वांच्या मते परिवर्तन आघाडीतर्फे उमेदवार या ठिकाणी जाहीर करतो। तसेच कडाव जिल्हा परिषद गटासाठी श्री मारुती बाबू गारे, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्यांची उमेदवारी परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आज ठिकाणी जाहीर करतो। तसेच खालापूर तालुक्यामध्ये सौ श्रद्धा अंकित साखरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अत्तरगाव जिल्हा परिषद यांची उमेदवारी परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून ठिकाणी जाहीर होत आहे। तसेच चौक जिल्हा परिषद गटासाठी वैशाली विष्णू खैल यांची उमेदवारी परिवर्तन विकास आघाडीतर्फे आज या ठिकाणी आम्ही जाहीर करतो। आणि येणाऱ्या दिवसामध्ये कर्जत असेल, कालापूर असेल या दोन्ही जिल्हा परिषदच्या कर्जत जिल्हा परिषदमध्ये 4 आणि तिकडे राहिलेल्या 3 सीट त्या येणाऱ्या दिवसामध्ये टप्प्याटप्प्यात ठिकाणी आम्ही त्या जाहीर करू आणि त्याची माहिती आपल्याला सगळ्यात पत्रकार बंधूंना त्या ठिकाणी देऊ। त्याला लास्ट फॉर्म भरायचा आहे म्हणून आजच आम्ही उपनगराध्यक्ष त्या ठिकाणी परिवर्तन आकाश वाटून बसल्यामुळे आज आम्ही ठरवलं होतं की आज आपण पत्रकारितेमध्ये इथले 2 एक आमच्या पक्षाचा एक त्यांचे हे असे एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष असे 2 उमेदवार इकडे, खालापूरला तसेच 2 जिल्हा परिषद उमेदवार असे या पहिल्या टप्प्यामध्ये आपण त्या ठिकाणी जाहीर केलेले आहेत। येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये पूर्णपणे स्पष्ट चित्र त्या ठिकाणी होईल आणि बुधवारच शेवट तारीख असल्यामुळे 2-3 दिवसात सगळे उमेदवारांचे जाहीर पत्र त्या ठिकाणी तुम्हाला देण्यात येईल। बघ आता आमचे बरोबर महाविकास आघाडी आम्ही आहेतच, इथं आम्ही स्थानिक परिवर्तन आघाडी म्हणून एकत्र आहोत आणि जे आमच्याबरोबर येतील शेवटीला हे आम्ही परिवर्तन आघाडी वगैरे सगळ्यांची मिळून करायची ठरवले। हे नगरपालिकेला पण ठरवलं होतं आणि आता जिल्हा परिषद पंचायतीमध्ये ठरवलं जे आमच्याबरोबर येतील त्यांची चर्चा चालू आहे आणि सगळे एकत्र लढलो तर अजून आम्हाला सगळ्यांना आनंद होईल। आम्ही सगळ्यांची एक चर्चा चालू आहे। आता दोन्ही पक्षाची एक जर दिली तर राहिलेल्या 4 मध्ये 2-2च होतील ना। ते सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्यात उमेदवार सगळं तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी जाहीर करून सांगू। फक्त आज या ठिकाणी आम्ही परिवर्तन आघाडी माध्यमातून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती एकत्रपणे लढवणार आहेत ते या ठिकाणी खऱ्या अर्थाने जाहीर करण्यासाठी आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली। महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही दोघांनी मिळून इलेक्शन लढत असताना या सगळ्या पक्षांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे आणि उद्याही ते सगळे पक्ष आमच्याबरोबर येतील ती चर्चा आमची प्रत्येकाबरोबर चालू आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये पण चित्र स्पष्ट होईल। म्हणून आज तुम्हाला जागेचं गणित त्या ठिकाणी आम्ही सांगत नाही, फक्त आम्ही परिवर्तन आघाडी विकास आघाडी म्हणून या ठिकाणी एकत्र म्हणून इलेक्शनला सामोरे जाणार हे सांगण्यासाठीच आपल्याला या ठिकाणी सर्व मित्र बोलून आहे। हे बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, तशी कर्जत शहरामध्ये परिवर्तन आघाडी केली तेव्हा प्रत्येक वॉर्डमध्ये एक ना अनेक इच्छुक असतातच ना आणि ते प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते असतात। पण शेवटीला परिवर्तन आघाडी म्हणून आपल्या एकत्र लढायचं असताना एक जागा कुठेतरी त्यांना कमी कुठेतरी येईल, आम्हाला ते सगळे कार्यकर्ते मिळून आम्ही एकत्र तो निर्णय घेतलेला आहे की कुणाच्या मध्ये जरी काही असेल तरी ते न होता एकत्रपणे इलेक्शनला आम्ही समोर जाणार। त्यामुळे असं कुठेही कोणी कुठल्या कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा असेल, शिवसेना पक्षाचा असेल तो कुठेही नाराज होणार नाही याची काळजी आम्ही दोन्ही पक्ष त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे दोन उमेदवार या ठिकाणी जाहीर करत आहोत। येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये बुधवारपर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल। त्याचं कारण असं की तुम्ही बोलल्याप्रमाणे आमची सगळ्यांची बाकीच्या पक्षाची बोलणी चालू आहे आणि त्यांना कुठल्या जागा द्यायच्या आहेत त्याच्यावरतीच हे पुढच्या पंचायत समितीच्या आपल्या हे होईल। त्यामुळे आम्ही टप्प्याटप्प्याने जसं काय होईल तसं आपल्या सगळ्यांना ते बोलून त्या गोष्टी सांगत राहू। आजच 16 तारीख आहे आणि आजच सुरुवात झाली आणि आज सुरुवात झाल्या आम्ही पहिले तुम्हाला बोलवून 4 जिल्हा परिषदचे उमेदवार या ठिकाणी जाहीर केलेले आहे। म्हणजे 8, 4, 12 मधले 4 पहिल्याच दिवशी जाईल, 2 इकडचे 2 तिकडचे। येणारे 2 दिवस आम्हाला द्या, 2-3 सोमवारपर्यंत तुम्हाला जवळजवळ चित्र त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं असेल। असा प्रश्न आहे, इथले लोकप्रिय इथले लोकप्रतिनिधी आहेत
त्यांनी असं जाहीर केलं की त्यांचा पक्ष म्हणजे शिंदेगड स्वतःला लढणार, त्यामुळे तुम्ही भाजपजवळ करण्याचा प्रयत्न करताय. विषय सोडवायला आम्ही समर्थ आहोत, त्याची चिंता काही करू नका. आले तर आले, स्थानिक राजकारण आहे हे, राजकारण स्थानिक आहे. आता तुम्ही नगरपालिकेला महानगरपालिकेला बघितलं ना, किती वेगवेगळ्या आघाड्या झाल्या, परमिटेशन कॉम्बिनेशन किती वेगवेगळ्या आघाड्या झाल्या. तसं स्थानिक याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अशा काही आघाड्या होऊ शकतात. त्याला काही विकास आघाडीच्या माध्यमातून श्री नारायणदादा डामसे यांना शुभेच्छा.